एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र करण्यासाठी मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे. अद्याप राज आणि उद्धव या दोघांकडून काही युतीची घोषणा झाली नाही. अशातच हिंदी विरोधी सक्तीसाठी जे आहेत ते राज ठाकरे आता हे पुढे आलेले आहेत. राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्ती विरोधामध्ये मुंबईमध्ये 5 तारखेला एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे. आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चासाठी जे आहे ते नांदेडमध्ये युवा सेना आणि मनसे सैनिकांच्या वतीने जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. मराठीसाठी फक्त ठाकरे ब्रँड असे या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेले आहे. याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत युवा सेनेचे महेश खेडकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार दोघांचंही स्वागत आहे एबीपी माझामध्ये. मराठीसाठी ठाकरे ब्रँड असं आशयाचं बॅनर दिलेलं आहे. नक्कीच महाराष्ट्रासाठी चांगले दिवस येणार आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याबद्दल कालच चर्चा चालू झाली. ठाकरे बंधू एकत्र मोर्चा हिंदी सक्ती विरुद्ध काढतात तर विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागलंय कालपासून. आपण बघत असाल सगळ्यांचे स्टेटमेंट आहे. काही लोक मोर्चाची परवानगी न देण्यासाठी पण प्रशासनाकडे मागणी करत आहेत. पण नक्कीच ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. कालच आमचे नेते आदित्यसाहेब ठाकरे, मनसेचे संदीप देशपांडे, आमचे नेते वरुण सरदेसाई यांची एकत्रित चर्चा झालेली आहे ठिकाण व वेळ ठरवण्यासाठी. नक्कीच महाराष्ट्राला चांगले दिवस येण्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे यासाठी आम्ही मनसे नांदेडचे आमचे मित्र मॉन्टीसिंग जहागीरदार व आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे. मनसे आणि युवा सेना यावेळेला दोघेही एकत्र बॅनरमध्ये दिसत आहेत आणि आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा यांचा फोटो जो आहे तो या बॅनरवर लावण्यात आलेला आहे. हिंदीच्या विरोधामध्ये मनसेने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला पाठिंबा उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे, राष्ट्रवादीनेही दिलेला आहे. पण सरकारकडून अद्याप तुमची जी मागणी आहे ती कुठे पूर्ण होताना दिसत नाहीये. हा विषयाला सहकारी पक्षाच नसून सर्वसामान्य नागरिकांनी व मराठी माणसांनी याला पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही साहेबांचे पत्र पण पूर्ण शाळेमध्ये जाऊन वाटप केलो आणि त्यांना सांगितलो की महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची जमणार नाही. हे महाराष्ट्र मराठी लोकांचंच आहे. इथे आमची संस्कृती, आमची परंपरा हे मराठी चालणार इथं. आणि हे बॅनर वगैरे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, त्यांमध्ये जे उत्साह आहे मराठीला घेऊन, हे त्यांचे पूर्ण चित्र दिसत आहे तुम्हाला. पुढे नांदेडमधून किती जण जाणार आहेत मनसेचे? नांदेडमध्ये एक लक्षवेधी आकडा असणार आहे. म्हणजे ते संख्या सांगता येणार नाही पण हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मनसैनिक, शिवसैनिक सर्व पक्षाचे व मराठी माणसं तिथे निघताना तुम्हाला दिसतीलच. नांदेडमधून हजारोच्या सैनिक उपस्थितीत जे आहेत ते मुंबईकडे मनसेचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना होणार असल्याचं मॉन्टीसिंग जहागीरदार आणि युवा सेनेचे महेश खेडकर यांनी आत्ताच आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.